नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील दुसरे प्रकरण वर्ग समीकरणे या वर्ग समीकरणे प्रकरणामधील सराव संच 2.1 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत। हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 3 किंवा 4 मार्काला विचारतात। काय दिले पहा उदाहरण, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा। आपल्याला पहा एक वर्ग समीकरण दिलंय, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 आणि चलाची किंमत दिलंय x या चलाची किंमत 1 आणि वजा 1 अशा दोन किमती दिल्या आहेत। आपला पहिल्यांदा एक किंमत ठेवून आपण बघू काय येते ते, मग दुसरी किंमत। तर आपल्याला काय सांगितलंय, चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही। मग आपल्याला या वर्ग समीकरणाच्या डाव्या बाजूला आपल्याला ती किंमत ठेवायची आहे, उजवी बाजू 0 आहे। पहा डाव्या बाजूचं उत्तर सुद्धा एक चलाची किंमत ठेवून डाव्या बाजूचं उत्तर जर 0 आलं तर डावी बाजू उजवी बाजू समान होईल, म्हणजेच या ती किंमत या समीकरणाचं मूळ होईल। जर समजा डाव्या बाजूचं उत्तर 0 पेक्षा वेगळं आलं तर ते मूळ होणार नाही। मग आता पहिलं आपण घेऊ चलाची किंमत 1 घेऊ। x बरोबर 1 असताना पहिले आपण किंमत x चलाची किंमत 1 असताना घेऊ आणि म्हणून मग डावी बाजू मांडू आपण वर्ग समीकरणाची। x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर इथं x या चलाची किंमत दिलाय 1 म्हणून इथं ठेव 1 त्याचा वर्ग अधिक 4 गुणिले कंसात 1 वजा 5। इथं आपण x च्या ठिकाणी 1 किंमत ठेवली, या x च्या ठिकाणी 1 किंमत ठेवलेली आहे। आता आपण इथं गणन करू, 1 चा वर्ग 1 अधिक 4 1 4 आणि पुढचं वजा 5 आहे तसंच। आता आपल्याला 1 4 वजा 5 यांचे आपण एकत्र करू, 1 चं चिन्ह अधिक आहे 4 चं चिन्ह अधिक आहे, 1 आणि 4 यांची बेरीज मिळेल 5, 5 वजा 5 त्यांचं उत्तर मिळेल आपला 0। अशा प्रकारे डाव्या बाजूचं उत्तर मिळालं 0, उजव्या बाजूला आपल्याला 0 दिलेला आहे, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू या दोन्ही बाजू समान आहेत। म्हणून आपल्याला कोणती दिली होती चलाची किंमत बघा, x बरोबर 1 हे वरील समीकरणाचे मूळ आहे। मूळ म्हणजे उकल, मूळ किंवा उकल आहे। आता आपल्याला x ची किंमत दिलेली आहे वजा 1। पहा आता आपल्याला या ठिकाणी x च्या ठिकाणी आपल्याला किंमत ठेवायची आहे वजा 1। मग आता काय दिले बघा, x बरोबर वजा 1 असताना आता आपल्याला चलाची किंमत वेगळी दिलेली आहे, वजा 1 दिलेली आहे, ती आपण ठेवू याच्यात। म्हणून डावी बाजू बरोबर परत वर्ग समीकरण मांडू, डावी बाजू x वर्ग अधिक 4x वजा 5 परत बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह। आता x या चलाची किंमत दिली वजा 1 त्याचा वर्ग अधिक 4 कंसात परत x ची किंमत वजा 1 कंस पूर्ण वजा 5 बरोबर वजा 1 चा वर्ग वजा गुणिले वजा अधिक होईल। कुठल्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो, वजा 1 चा वर्ग मिळेल आपला अधिक 1। इथं अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे आणि यांचा गुणाकार आहे, भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो, वजा वजा अधिक वजा वजा होईल, 4 1 4 पुढचं वजा 5 आहे तसंच। आता पुढची स्टेप बघा, 1 चं चिन्ह अधिक आहे, 4 चं चिन्ह वजा आहे, 5 चं चिन्ह वजा आहे। मग 1 आता या दोघांची होईल वजाबाकी केल्यावर आपल्याला मोठ्या पदात चिन्ह मिळेल, 1 आणि वजा 4 यांची वजाबाकी मिळेल वजा 3 आणि वजा 3 वजा 5 वजा वजांची बेरीज म्हणजेच वजा 3 आणि वजा 5 यांची बेरीज मिळेल वजा 8। असं आपल्याला ही डावी बाजू मिळालेली आहे वजा 8, पण आपला उजवी बाजू आहे 0 म्हणून आपल्याला हे दोन्ही बाजू समान आलेल्या नाहीत, म्हणून आपल्याला त्याच्या खाली लिहायचं आहे की डावी बाजू, म्हणून डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू। अशा प्रकारचे बरोबर नाही म्हणजे दोन्ही बाजू समान नाहीत, म्हणून मग आपण काय घेतलं होतं बघा, इथं x ची किंमत घेतली ती वजा 1, म्हणून x बरोबर वजा 1 हे वरील समीकरणाचे मूळ नाही। धन्यवाद।